राज्यात कृत्रिम वाळू वापर करण्याबाबत धोरण निश्चित. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अंमलबजावणीबाबत पत्र. जिल्हाधिकाऱ्यांना 50 ऐवजी आता 100 युनिटपर्यंतचे हक्क. पीएम किसान योजनेत तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी लाभापासून वंचित राहू नये. 10 दिवसात अडचणी दूर करा. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे निर्देश. मुंबई पालिकेचे आरक्षण सोडत नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता. 12 ते 15 नोव्हेंबर दरम्यान सोडत होण्याची शक्यता. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षपदी शरद पवार. मुख्यमंत्र्यांकडून पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय असा सवाल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे इंडिया मॅरिटाईम वीक 2025चं आयोजन करण्यात आले. यावेळी मेरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहेत. मनसेचं शिष्टमंडळ आज मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेणार आहे. 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढणार असून 1 नोव्हेंबरच्या मोर्चाच्या परवानगीसाठी पोलीस आयुक्तांची भेट घेतली जाणार आहे. 1 नोव्हेंबरच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं नागरिकांना आवाहन. मनसेकडून व्हिडिओ रिलीज करत आवाहन. आमदार प्रवीण दरेकर यांचा आज पदग्रहण समारंभ. महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून पदग्रहण. रत्नागिरीत ठाकरेंच्या शिवसेनेचा विराट मोर्चा. थिबा राजाकालीन बुद्ध विहार मुक्ती आंदोलनाला ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा. नांदेडच्या देगलूर येथे आज काँग्रेसचा पक्षप्रवेश सोहळा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे रामदास सुमठानकर यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश. वर्ध्यात बच्चू कडूंच्या मोर्चात अनेक शेतकरी सहभागी. वर्ध्यात शेतकऱ्यांच्या मुक्कामासाठी प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था नाही. माजी मंत्री वसुधाताई देशमुख यांचं निधन. वयाच्या 78व्या वर्षी अल्पशा आजारानं निधन. मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आम्ही जाणार नाही. आम्ही बैठकीला गेलो तर मोर्चाचं नेतृत्व कोण करेल. बच्चू कडूंचा सवाल. शेतकऱ्यांच्या लढाईत आम्हाला सर्व पक्षांनी सहकार्य करावं. बच्चू कडूंचं आवाहन. आम्ही 4 ते 5 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांची वाट पाहणार. 5 नंतर आम्ही रामगिरी बंगल्यावर जाणार. बच्चू कडूंचं वक्तव्य. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महाएल्गार मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जामठा परिसरात पोलिसांचा बंदोबस्त. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आंदोलन स्थळाची पाहणी. बच्चू कडूंच्या मोर्चानिमित्त नागपुरात चोख सुरक्षा व्यवस्था. पोलिसांकडून वर्धा नागपूर रोडवरील वाहतुकीच्या मार्गात बदल. आज आलेल्या अॅनाकोंडाचा मुंबई गिळण्याचा प्लॅन. उद्धव ठाकरेंकडून अमित शहांचा अॅनाकोंडा असा उल्लेख. संपूर्ण महाराष्ट्रातील मतदार याद्यांचा अभ्यास करा. मतदार याद्यांची तपासणी सुरू करा. उद्धव ठाकरेंच्या सूचना. भाजप ही स्वयंघोषित देशप्रेमींची टोळी. भाजपला अजूनही पक्ष फोडावे लागतात आणि हे कसले आत्मनिर्भर. उद्धव ठाकरेंची टीका. मुंबईत व्हीव्हीपॅट नसणार असं निवडणूक आयोग म्हणतंय. निवडणूक आयुक्तांवर केस केली पाहिजे. बोगस मतदार यादीवरून ठाकरेंचा हल्लाबोल. मराठी भाषा भवन रखडले. भाजपचं कार्यालय घाईघाईनं बांधलं जाते. भाजप प्रदेश कार्यालयाच्या भूमिपूजनावरून उद्धव ठाकरेंची टीका. वोट चोरी म्हणजे निवडणूक चोरी. निवडणूक यादीत गडबड. आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण. वरळी मतदारसंघात 16,000 मतदारांची वाढ झाली. मतदार यादीतील घोळाचं आदित्य ठाकरेंकडून सादरीकरण. जे सत्तेत यायला पाहिजे ते विरोधी पक्ष नेते कसे बनले. महाविकास आघाडी सरकार येणार असं सर्वांना वाटलं होतं. आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. निवडणुकीपूर्वी मतदार यादीचं वाचन झालं पाहिजे. आपण सर्व निवडणुकीची वाट पाहत आहोत. आदित्य ठाकरेंचं विधान. मतदार यादीत अनेक मतदारांचं 2 वेळा नाव. अनेक मतदारांकडे ईपीआयसी नंबर नाही. निवडणूक आयोग हे भाजपचं काम करते. आदित्य ठाकरेंचं वक्तव्य.
शिवसेना आपल्यापासून कोणाला हिरावून घेता येणार नाही. मोदी आणि शहांनाही ते शक्य नाही. खासदार संजय राऊतांचं निर्धार मेळाव्यात वक्तव्य. न्यायमूर्ती सूर्यकांत नवे सरन्यायाधीश भूषण गवईंनी केली शिफारस. 24 नोव्हेंबरला घेणार शपथ. 24 नोव्हेंबरला न्यायमूर्ती सूर्यकांत सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. राज्यात 15,631 पोलिसांची भरती उमेदवारांना करता येईल. 29 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज. कोकणातील तेजस एक्सप्रेसच्या खानपान सेवेत घोळ. प्रवाशांना नाश्त्याऐवजी फक्त एकच बिस्किटचा पुडा. आता भेसळीचा अहवाल लवकर उपलब्ध होणार. मोशीमध्ये अन्न औषध तपासणी प्रयोगशाळा. इंद्रायणी नदी लवकरच मोकळा श्वास घेणार. 526 कोटींचा इंद्रायणी सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्प. कांदळवन बचावासाठी 271 आठवडे स्वच्छता मोहीम. 5 वर्षात 1 लाख स्वयंसेवकांकडून 1000 टन कचरा गोळा. 5वी 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर. पण शिष्यवृत्ती परीक्षा सीटीईटी एकाच दिवशी. नागपुरातील 12 शाळांनी कोट्यवधी रुपयांचा शासकीय अनुदान लाटलंय. शाळेतील संबंधित पदाधिकाऱ्यांचा शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश. मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली. गेल्या 2 दिवसातील हवेची गुणवत्ता मध्यम ते चांगली. उत्तर भारतीय बांधवांमध्ये छठपूजेचं विशेष महत्त्व. संपूर्ण मुंबईत मोठ्या उत्साहात छठपूजा पार. पालिकेकडून 67 ठिकाणी छठपूजेचं आयोजन. चौपाटीवर भाविकांची गर्दी. पुण्याच्या हवेली आणि मावळात छठपूजेचा उत्साह. कृत्रिम घाटांवर इंद्रायणी आणि पवना नदी प्रदूषणमुक्त ठेवण्याचा उपक्रम. स्थानिक नागरिकांकडून उपक्रमाचं हरित आणि श्रद्धेचे पर्व म्हणून स्वागत. ऐतिहासिक असलेल्या बाणगंगा तलावावर छठपूजा संपन्न. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम धाब्यावर बसवून छठपूजा. पर्यावरणवाद्यांचा आरोप. जळगावात उत्तर भारतीय उत्सव समितीतर्फे छठपूजा आयोजन. मेहरून तलाव येथील गणेश घाटावर नागरिकांची मावळत्या सूर्याला अर्घ्य देण्यासाठी गर्दी. नाशिकच्या रामकुंडावर छठपूजेच्या निमित्त उत्तर भारतीयांची तुफान गर्दी. मावळत्या सूर्याला अर्घ्य देण्यासाठी महिला भाविक दाखल. मीरा भाईंदर जेसल पार्क चौपाटीवर छठपूजेचा उत्साह. शेकडो भाविक चौपाटीवर दाखल. भिवंडी शहरात छठपूजेसाठी मोठी गर्दी. वऱ्हाळ तलाव आणि कामवारी नदी किनारी शेकडो भाविकांची गर्दी. पोलिसांचा बंदोबस्त तैनात. कांदिवलीत मनसेकडून छठपूजेचे बॅनर. एकेकाळी मनसेचा होता छठपूजेला विरोध. विरोधानंतर मनसेनं लावलेले छठपूजेचे बॅनर चर्चेत. छत्रपती संभाजीनगरमधील पैठणमधील नाथसागर धरणाचे 18 दरवाजे उघडले. गोदावरीत विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंगणवाडीतील 9 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी रखडली. जिल्हाधिकारी यांच्या कार्यकाळात घोटाळ्याचा आरोप. अतिवृष्टी आणि महापूर नुकसानग्रस्तांना आधार देण्याचा संकल्प. या संकल्पातून धाराशिवच्या 8 तालुक्यात सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन. कोल्हापूर जिल्ह्यात 1 दिवस आरोग्यासाठी मोहीम राबविण्यात येणार. आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकरांचा दावा. सिंधुदुर्गमधील देवगड एसटी स्थानकावर बॉम्ब असल्याची अफवा. अफवेमुळे प्रवाशांची धावपळ. पोलिसांचे मॉकड्रिल असल्याचे समजल्यावर सगळ्यांचा जीव पडला भांड्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये बेकायदा बांधकामावर महापालिकेनं कारवाई सुरू केली आहे. नागरिकांचे गुंठेवारीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात. मात्र कारवाई थांबताच नागरिकांमध्ये उत्साह कमी. नांदेडमध्ये चुकीचे पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं महापालिकेवर आक्रोश मोर्चा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.